नमस्कार, मी राजेंद्र. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मराठी गायडन्स या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गॅजेटचं स्टेटस कसं चेक करायचं आणि जे गॅजेट आहे ते डाउनलोड कसं करायचं हे पाहणार आहोत. म्हणजेच तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल की आपले सरकारकडून आपण गॅजेटसाठी ॲप्लाय केलेलं होतं. ॲप्लाय केल्यानंतर गॅजेटसाठी ॲप्लाय केल्यानंतर त्याचं स्टेटस कसं चेक करायचं किंवा गॅजेट कसं डाउनलोड करायचं हे आपण पाहूयात. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं, dgps.maharashtra.go.in या वेबसाईटवरती यायचं आहे. इथे पाहू शकता ई राजपत्रवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. झूम करतो मी. ई राजपत्राचा ऑप्शन पाहायला मिळेल. ई राजपत्रवरती क्लिक केल्यानंतर राजपत्र स्थितीवरती क्लिक करा. राजपत्र स्थितीची क्लिक केल्यानंतर चेंज इन नेम डेट ऑफ बर्थ या ऑप्शनवरती क्लिक करा. हे पाहू शकता ई राजपत्र, त्यानंतर राजपत्र स्थिती, त्यानंतर चेंज इन नेम डेट ऑफ बर्थ या ऑप्शनवरती क्लिक करा. तर या ऑप्शनवरती क्लिक करतो. क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, गॅजेटसाठी ज्यावेळेस तुम्ही ॲप्लाय केलं होतं आपले सरकारवरून त्यावेळेस तुम्हाला पेमेंट केल्यानंतर जे रिसिप्ट आलं होतं त्या रिसिप्टवरती तुम्हाला एक ॲप्लिकेशन आय डी मिळालेलं होतं. तो ॲप्लिकेशन आय डी कॉपी करून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे तुम्ही कशामध्ये सिलेक्टेड सर्व्हिसमध्ये चेंज इन नेम केलं होतं किंवा डेट ऑफ बर्थसाठी केलं होतं गॅजेट अप्लाय ते टाकायचं आहे. तर इथे मी चेंज इन नेममध्ये टाकलेलं आहे. त्यानंतर ॲप्लिकेशन आय डीमध्ये तुम्हाला जो ॲप्लिकेशन आय डी मिळालेला आहे जो रिसिप्टमध्ये तो टाकायचा आणि सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर इथे पाहू शकता रजिस्ट्रेशन नंबर, ओल्ड नेम, न्यू नेम तुम्हाला पाहायला मिळेल. त्यानंतर खाली इथे पाहू शकता युअर ॲप्लिकेशन अप्रूव्ह बाय इथे दिलेलं आहे DGPS. तर म्हणजे तुमचं जे गॅजेट आहे ते अप्रूव्ह झालेलं आहे. जर प्रोसेसमध्ये असेल तर ते तुम्हाला प्रोसेसमध्ये इथे दाखवलं जाईल. इथे तुमचं रजिस्ट्रेशन नंबर, ओल्ड नेम, न्यू नेम, ॲड्रेस आणि इथे व्ह्यू गॅजेटचा ऑप्शन देखील तुम्हाला इथे पाहायला मिळेल. तर इथे सर्व तुम्ही पाहू शकता काय काय तुमचं जुनं कोणतं नाव होतं, नवीन कोणतं नाव आहे, ॲड्रेस काय आहे आणि इथे तुम्हाला तुमचं जे गॅजेट आहे ते अप्रूव्ह झालेलं देखील दाखवलं आहे. जर प्रोसेसमध्ये असेल तर प्रोसेसमध्ये दाखवेल. इथे व्ह्यू गॅजेट ऑप्शनवरती क्लिक करा. व्ह्यूवरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला डाउनलोडचा ऑप्शन येईल. तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये किंवा कम्प्युटरमध्ये ते सेव्ह करून घ्या. मी सेव्ह करून घेतो. आता गॅजेट ओपन झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे मी ते सांगतो तुम्हाला, कारण भरपूर सारे पेजेस असतात. त्यानंतर त्यामध्ये तुमचं नाव कसं शोधायचं हे मी तुम्हाला सांगतो. तर आपण PDF जी डाउनलोड झालेली आहे ती ओपन करूया. आता ओपन केल्यानंतर काय करायचं आहे इथे तुम्हाला तुमचं जे नाव आहे, आता इथे भरपूर सारे पाहू शकता PDFचे पेजेस आहेत, भरपूर सारे आहेत. तर याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं नाव सर्च करायचं. Ctrl+F करून तुम्ही तुमचं नाव सर्च करू शकता. तुमचं जुनं नाव किंवा नवीन नाव टाका. त्यानंतर तुमचं इथे नाव दाखवलं जाईल. त्या पेजेसची तुम्हाला प्रिंट काढायची. तर कशी काढायची, नाव सर्च करा. नाव सर्च केल्यानंतर इथे पाहू शकता इथे 220 नंबरच्या पेजवरती तुमचं नाव आहे. तर आता आपल्याला काय करायचं, फर्स्ट पेज आणि 220 नंबरचं जे पेज आहे ते तुम्हाला त्याची प्रिंट काढायची किंवा सेव्ह करून ठेवायचे. तर त्यासाठी प्रिंट ऑप्शनवरती क्लिक करा. इथे प्रिंटरच्या ऑप्शनवरती क्लिक करा. आता इथे पाहू शकता मी पुन्हा इथे क्लिक करतो. 220 पेज लक्षात ठेवा, फर्स्ट पेज आणि 220 तुमचं जे पेज असेल ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ऑलवरती पेजेसवरती क्लिक करायचं आणि कस्टमवरती क्लिक करायचं आहे. 1 पेज म्हणजे 1 नंबरचं पेज, त्यानंतर कॉमा टाकून 220 नंबरचं पेज टाकायचं आहे तुम्हाला. आता पाहू शकता हे 2च पेज आपल्याला प्रिंट करायचे किंवा सेव्ह करायचे, जेणेकरून सर्व PDF आपल्याकडे सेव्ह होणार नाही. आणि सेव्ह करून घ्या तुमच्या कम्प्युटर लॅपटॉपमध्ये. अशा पद्धतीने तुम्ही तुमचं गॅजेट अप्रूव्ह झाले असेल तर डाउनलोड करू शकता आणि त्याची प्रिंट देखील काढू शकता. आपले सरकारवरून पहिल्यांदा तुम्हाला गॅजेट ॲप्लाय करायला लागतं. त्यानंतर DGPSची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती येऊन तुम्हाला तुमचं गॅजेटचं स्टेटस चेक करायचं आणि ते डाउनलोड करायचं. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.